मित्रांनो, झालता असं की वावरामध्ये मातीपेक्षा दगड जास्त होते, त्याच्यामुळे आम्ही पण गेलो होतो खूपच खचून. आता आपण वावरामधले दगड गोळा करायचं इंजन बोलवलंय, घेऊ बर का आता पटापट दगड येचून. कांदा तर अर्धा किलोचा एक झाला होता, पण कांदे लावणार यायला वावरामध्ये बसता येत नव्हतं, जात होते त्यांना खालून दगड टोचून. या मशीनला छोटा ट्रॅक्टर काय चालत नाही, त्याला खायला पेल मोठा ट्रॅक्टर लागतो, तरच तो घेतो एवढं मोठं मशीन खेचून. हे मशीन पाहून दगडायला पण घाम फुटला होता, ते पण राहिले होते टनाटन नाचून. ट्रॅक्टर वाले भाऊ बोलले 5 मिनिटांमध्ये डबडबोर राहिलं म्हणे, तुमच्या दगडाईनं टाकलाय म्हणे इतिहास रचून. हे दगड हाताने गोळा करायला 2-3 महिने लागले असते, पण या मशीननं टाकले ते 2-3 तासामध्येच टिचून. या वर्षी कमाईपेक्षा खर्च जास्त होऊन गेला, सरकार पण देत नाही शेतकऱ्याला पैसे पचून. आम्ही दगड गोळा करायचं विसरूनच गेलो होतो, पण या भाऊंनी आपला व्हिडिओ पाहिला होता, मग त्यांनी दिलं आपल्याला परत दगड गोळा करायचं सुचवून. झाले की नाही दगड यायचे. मशीन लय जबरदस्त बनवलं, पाहुण्याने कुठून आलं काय माहिती. आम्ही 2 वर्ष बघून मशीनची वाट पाहत होतो दगड घ्यायला. राम राम पाहुणे, झाले घ्यायचे? झाले लयच नेट लागलं, पण दगडच लय होते हो. दगड लय ना, जवळ जवळ तुम्ही 10 डंपर दगड गोळा केले असतील. अजून तेवढे निघतील का खाली? बरं अवघड आहे मग. बरं तर तुमचं ट्रॅक्टर ताकदवान आहे, त्याच्यामुळे मोठा घेतला. हा ना, मोठा लागतो, बळकट ट्रॅक्टर लागतो. हे बाकी ट्रॅक्टर नाही चालणार आहे मशीनला, ते स्लिप मारते ना कडक. हा ना, हे वजन जास्त आहे त्याचं आलं. आता हे बाकीचे ना पाऊस पडल्यावर येचू हे ढेकळलंय निबर आहे ना. बाकी आवडलं काम? हा, काम एक नंबर झालं बरं का. एक दगड तुम्ही येचून घेतला, ते कांदे लावणार लोक आहे ना लय आरडायचे, त्यांना खालून दगड टोचायचे ना, बोट फुटायचे आणि खालून दगड टोचायचे, त्याच्यामुळे त्यांना कांदे लावायला बसतात नव्हतं माटी घालून. आता एक नंबर झाला, वावर एकदम नरम. ते आता झोपून कांदे लावतील. मी पण तुमच्या मागं फिरून फिरून बुरका होऊन गेलो बार. तुम्ही पार बुरके होऊन गेले. चला आता आंघोळ करून घेऊ खाणी मध्ये मस्त पैकी. हा, बकेट ना टाकू वाटत आपल्या आंघोळ पाणी. आंघोळी करून घेऊन जाऊ मग घरी. बरं झालं तुम्ही तो व्हिडिओ पाहिला होता, माझ्या दगड गोळा करायचा असा. मी मागच्या वर्षी बरेच ती मशनरी पाहिले, पण थोडे लांब लांब होते ते, त्याच्यामुळे ते काही येऊ शकत नव्हते. पाहू आता हे परत पुढे लेवल करायचं आहे ना. हा, सारखं याचीतच राहू आपण 2-3 वर्ष. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या वावरातले दगड गोळा करायचे असतील तर आपल्याकडे एकदम ओरिजिनल मशीन आहे. ट्रॅक्टर एकदम बळकट आहे, पाहुणे एकदम भारी आहे. किती बुरके झाले तरी ते काय सोडते नाही दगड. त्यानं जवळ जवळ 1 एकर दगड जमा करून टाकले 2-3 तासामध्ये. कमी खर्चामध्ये रेट सगळ्या लोकांपेक्षा कमी आहे. जर तुम्हाला लागत असेल तर खाली आयडी मध्ये नंबर मेन्शन करेल, नाही तर इकडे वर नंबर देईल, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला, धन्यवाद.